मंडळी, नुकतंच आपण अरुण गवळीची सुटका होणार की नाही, शिंदे फडणवीस सरकारनं त्याच्या अडचणी कशा वाढवल्या, का सरकार गवळीच्या सुटकेला विरोध करतं हे सगळं पाहिलं. पण मंडळी, गवळीनं असा नेमका कोणता गुन्हा केलाय ज्यामुळे त्याला निम्म्यापेक्षा जास्त आयुष्य जेलमध्ये काढावं लागलंय? त्याला जेलमध्ये टाकणारं ते भयानक हत्या प्रकरण कोणतं? भायखळ्याच्या स्लम एरियात राहून घरोघरी दूध पोचवणारा गवळी पुढे जाऊन मुंबईच्या अंडरवर्ल्डचा अनभिषिक्त सम्राट कसा झाला? कसं दाऊदला त्यानं नामोहरण केलं आणि बाळासाहेबांचं समर्थन मिळवणारा गवळी पुढे जाऊन त्यांचाच कट्टर वैरी कसा झाला, ह्या सगळ्याच प्रश्नांचा घेतलेला सविस्तर आढावा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे गोष्ट 1988 सालची. कुख्यात गँगस्टर रमा नाईक पोलीस एन्काउंटर मध्ये ठार झाला आणि बाबू रेशीमला पोलीस चौकीत संपवण्यात आल्यावर भायखळ्याच्या बियारे टोळीची सगळी सूत्र अरुण गवळीकडे आली. रमा नाईकच्या हत्येत दाऊदचा संबंध असल्याचं कळल्यानंतर काहीच दिवसातच दाऊदची ठासत त्याच्या डी कंपनीला खुलं आव्हान देणारा गवळी भायखळ्याच्या दगडी चाळीचा दादा झाला. आता बियारे टोळीची सगळी सूत्र गवळी राहत असलेल्या दगडी चाळीतून हलत होती. दरम्यान रमा नाईकच्या हत्येचा बदला म्हणून दाऊदचा खास माणूस सतीश राजे आणि दाऊदच्या मेहुण्याचाही त्यानं गेम केला. इतकं सगळं होऊन शांत बसणाऱ्यातला दाऊद नव्हता. दुबईत राहून त्यानं अरुणचा खास माणूस अरुण जोशी आणि त्यांच्या पंटरची गोळ्या घालून हत्या केली. जे हॉस्पिटलमध्ये घडलेल्या त्या हत्याकांडानंतर मुंबईत गँग वॉर चांगलंच पेटलं. दरम्यान मुंबईत गँग वॉर सुरू असतानाच तिकडे 1992 साली कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली. दरम्यान बाबरीच्या घटनेची सगळी जबाबदारी शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या खांद्यावर घेतली आणि मुंबईत भयंकर दंगल सुरू झाली. उत्तर भारतातल्या आगीची धग मुंबईतही जाणवली होती. त्याचे पडसाद म्हणून देशभर दंगल उसळली होती. देशभर पसरलेल्या दंगलीत तब्बल 2000 लोकांचा मृत्यू झाला होता. त्या सगळ्या धक्क्यातून मुंबई सावरते ना सावरते तोच 1993 साली मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले आणि मुंबईकर परत होरपळून निघाले. सगळा महाराष्ट्र दहशतीखाली होता. सगळ्या मुंबईवर राजकीय वर्चस्व असणाऱ्या ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला तडे गेले होते. पुढे तपासाअंती त्या बॉम्बस्फोटात दाऊदचा हात असल्याचं स्पष्ट झालं आणि मग ठाकरेंनी 1994च्या दसरा मेळाव्यात दाऊदला देशद्रोही म्हणत त्याला पाठीशी घालणाऱ्या राजकीय नेत्यांवरही घणाघाती टीका केली. वर असंही म्हटलं की जर त्यांच्याकडे दाऊद असेल तर आमच्याकडे गवळी आणि नाईक सारखे हिंदू डॉन आहेत, हे आमची मुलं आहेत. त्यांच्या त्या वाक्यावर लोकांनी खूप टाळ्या वाजवल्या. दरम्यान बाळासाहेबांचं ते वाक्य तेव्हाची ब्रेकिंग न्यूज झाली होती. पुढे आपल्याला खुद्द बाळासाहेबांचा पाठिंबा आहे असं अरुण गवळी आणि गँगचा समज झाला. पण बाळासाहेबांनी कायम ती गोष्ट नाकारली आणि राजकारणाचा विचार करून गवळीला शिवसेनेपासून कायम दूर ठेवलं. दरम्यानच्या काळात गवळी खंडणी प्रकरणी तेव्हाचा औरंगाबाद म्हणजे आत्ताच्या छत्रपती संभाजीनगरच्या जेलमध्ये होता. काँग्रेसच्या काळातच त्याच्यावर कारवाई झाली होती. पण 1995ला विधानसभेत शिवसेनेचा विजय झाला आणि गवळी तुरुंगातून सुटला. त्याला पुन्हा वाटलं आपल्यावर बाळासाहेबांची मर्जी झाली, पण तसं काही नव्हतं. दरम्यानच्या काळात गवळी म्हणे शिवसेनेत येण्यासाठी बाळासाहेबांना भेटण्याचे प्रयत्न करत होता. पण संभाव्य राजकीय गणित लक्षात घेता बाळासाहेबांनी त्याला जास्त एंटरटेन केलं नाही. पुढं युतीची सत्ता असतानाच अरुण गवळीवर परत एकदा MPDA अंतर्गत गुन्हा नोंद होऊन तो तुरुंगात गेला आणि त्या घटनेपासून त्याचं बाळासाहेबांबद्दलचं मत बदलून गेलं. पण विशेष म्हणजे त्या काही तुरुंगात असतानाही तो त्याच्या गँगची सगळी सूत्र हलवत होता. मुंबईत गँगवॉरची धग कायम होती. दिवसा ढवळ्या खून पडत होते आणि त्यामुळं राज्य सरकारवर दबाव वाढू लागला होता. मुंबईत कायदा सुव्यवस्था फार इसकटून गेली होती. त्याच काळात मग मुंबई अंडरवर्ल्डचे कर्दनकाळ बनून आले तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे. त्यांनी मुंबईच्या पोलिसांचं एक विशेष पथक बनवलं ज्यात विजय साळसकर, प्रदीप शर्मा, दया नायक यांसारखे अनेक एन्काउंटर स्पेशालिस्ट ऑफिसर्स होते. गोपीनाथ मुंडेंनी त्यांना खुली सूट दिली आणि मग त्या अधिकाऱ्यांनी मुंबईच्या प्रत्येक टोळीतील 10 शूटरची यादी केली. पुढे एकामागून एकाचा एन्काउंटर करत मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्डवर आपली पकड मजबूत करायला सुरुवात केली. त्या एन्काउंटर स्कीममध्ये गवळी गँगचेही बरेच पंटर मारले गेले. ते सगळं ऐकून गवळी जेलमध्ये नुसता चरपडत होता. युतीच्या सरकारनं आपल्यावर सूड उगवलाय असा त्याचा समज झाला. सत्ता मिळत नव्हती तोपर्यंत शिवसेनेने आपल्याला जवळ केलं आणि सत्ता हाती आल्यानंतर गवळी गँगला संपवण्याचा विडाच त्यांनी उचललाय अशी ही गवळीची भावना होती. दरम्यान अरुण गवळीला औरंगाबादवरून अमरावतीच्या तुरुंगात हलवण्यात आलं आणि त्याचा गँगशी असलेला संपर्क तोडण्यात आला.
आणि त्या सगळ्या प्रकाराला बाळासाहेब ठाकरेंचे मानसपुत्र जयंत जाधव जबाबदार असल्याची खबर त्याच्यापर्यंत पोहोचली. आता त्यात किती तथ्य होतं याबद्दल काही पुरावे त्यावेळी समोर आले नव्हते, पण गवळीच्या मनात जयंत जाधवांबद्दल प्रचंड चीड होती. त्याने मग पुन्हा अमरावतीत त्याच्या गुन्हेगारीचं जाळं पसरवलं आणि 1996ला संधी मिळाल्यानंतर जयंत जाधवांचा खून केला. त्यात अरुण गवळीचा हात असल्याचं साफ दिसत होतं, पण साक्षीदार फितूर झाल्यानं गवळीची त्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाली. मात्र बाहेर पडल्यानंतर त्यानं बाळासाहेबांविरुद्ध जणू युद्धच पुकारलं. बाहेर येताच त्यानं अखिल भारतीय सेना नावाचा स्वतःचा पक्ष उभारला. वर्षभरातच लाखो लोकांना पक्षाचं सदस्य करून घेण्यात आलं. आझाद मैदानावर मोर्चे काढण्यात आले. जिथे जिथे सेनेचे बोर्ड होते तिथं तिथं अखिल भारतीय सेनेचे बोर्ड लावण्यात आले आणि गवळीची सेना ठाकरेंच्या सेनेसाठी डोकेदुखी ठरायला लागली. दरम्यान 2004 साली विधानसभेत निवडून येऊन तो भायखळ्याचा आमदारही झाला. अंडरवर्ल्डचा भाई व्हाईट कॉलर नेता झाला. पण त्याचा तो आनंद जास्त काळ टिकला नाही, कारण लवकरच हत्येच्या आरोपाखाली त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली. भारतात कुठल्याही आमदाराला अटक करण्याची ती पहिलीच वेळ होती. पण ते नेमकं कसलं हत्या प्रकरण होतं तर ऐका. तो दिवस होता 2 मार्च 2007. मुंबईतील घाटकोपरमधील मोहिली विलेजचे शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर दिवसभरातलं काम संपवून संध्याकाळी घरात टीव्ही पाहत बसले होते. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत जामसांडेकरांनी अखिल भारतीय सेनेच्या उमेदवाराचा 367 मतांनी पराभव केला होता आणि नगरसेवक म्हणून पदभार स्वीकारला होता. घरात त्यांची मुलं आणि भाची इतकीच लोक होती, तर पत्नी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. जामसांडेकर ज्या चाळीत राहायचे तिच्या समोर नेहमीच वर्दळ असायची. त्या दिवशी ही भरपूर गर्दी होती. त्या गर्दीतच 2-4 मोटरसायकल चाळीसमोर येऊन थांबल्या. त्यातला एक जण खाली उतरला आणि तडक जामसांडेकरांच्या घरात शिरला. घरात शिरताच त्याने आपल्याकडील पिस्तुलानं जामसांडेकरांवर गोळीबार सुरू केला. गोळ्यांचा आवाज ऐकून जामसांडेकरांची भाची बाहेर धावत आली, पण तोवर उशीर झाला होता. जामसांडेकर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते आणि गोळीबार करणारा तो इसम बाहेरच्या गर्दीचा फायदा घेऊन फरार झाला होता. परत एकदा दिवसाढवळ्या झालेल्या त्या हत्याकांडानं मुंबई हादरली होती. हत्येच्या घटनेनंतर कमलाकर जामसांडेकरांची भाची म्हणाली हिरेनी जामसांडेकरांच्या हत्येप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पुढे घटनास्थळी जाऊन पोलिसांनी शोध घेतला. तिथे त्यांना बंदुकीच्या ट्रिगरचा तुटलेला तुकडाही सापडला. त्यानंतर तपासाला सुरुवात झाली. त्या प्रकरणी पुढे पोलिसांनी प्रताप गोडसे, अजित राणे, प्रकाश सावला, सुभाष उपाध्याय, पंकज कोठारी, मोहम्मद सैफ मोहिद्दीन फारुकी आणि बद्रे आलम बदुद्दीन फारुक यांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता जामसांडेकरांच्या हत्येचा पहिला सुगावा लागला 2008 साली. त्याचं झालं असं की काळादेवीच्या ज्वेलरी शॉपमध्ये काही जण दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत अशी टीप पोलिसांना मिळाली. दरम्यान सापळा रचून पोलिसांनी त्या दरोडेखोरांना ताब्यात घेतलं आणि अटक केलेल्यांची चौकशी केली. त्यांच्यापैकी एकाकडे बंदूक सापडली. त्या बंदुकीचं ट्रिगर तुटलेलं होतं. पोलिसांनी ती बंदूक ताब्यात घेतली आणि जामसांडेकरांच्या घरात सापडलेल्या बंदुकीशी मॅच करून पाहिली. पोलिसांचा संशय खरा होता. पुढे अटक केलेल्यांपैकी अशोक कुमार जयस्वाल, विजय गिरी आणि नरेंद्र गिरी हे तिघे जण जामसांडेकरांच्या हत्या प्रकरणात सामील होते असं कळलं. त्यांना जामसांडेकरांच्या हत्येची सुपारी कुणी दिली याबद्दल विचारण्यात आलं. सुरुवातीला सगळ्यांनी आडेवेडे घेतले, पण नंतर प्रताप गोडसे आणि अजित राणे यांची नावं समोर आली. त्यापैकी प्रताप गोडसे हा अरुण गवळीचा राजकीय पक्ष असलेल्या अखिल भारतीय सेनेचा कार्यकर्ता होता, तर अजित राणे हा अखिल भारतीय सेनेचा नेता होता. त्या अजित राणेने 2007च्या मुंबई महापालिका निवडणुकीत कमलाकर जामसांडेकरांविरोधात निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत जामसांडेकरांनी अजित राणेंचा अवघ्या 367 मतांनी पराभव केला होता. पुढे पोलिसांनी प्रताप गोडसेला अटक केली आणि मग त्या हत्येची एक एक कडी जोडणं सुरू झालं. पुढे अशी माहिती मिळाली की त्या हत्येसाठी सदाशिव सुर्वे आणि साहेबराव भिंताडेंनी 30 लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यापैकी सुर्वे हा स्थानिक बांधकाम व्यावसायिक, तर साहेबराव भिंताडे जामसांडेकरांचे माजी सहकारी होते. सदाशिव सुर्वेचा जामसांडेकरांशी जागेवरून वाद सुरू होता. त्यामुळे सुर्वेंनी साहेबराव भिंताडेंसोबत मिळून त्यांच्या हत्येचा मास्टर प्लॅन बनवला होता आणि मग ते धागेदोरे येऊन पोचले थेट अरुण गुलाब गवळी या खुंकार गँगस्टरपर्यंत. त्या काही मुंबईत शिवसेनेच्या नेत्यांसोबत टक्कर घ्यायची हिंमत फक्त अरुण गवळीमध्ये होती. म्हणून सदाशिव सुर्वे आणि साहेबराव भिंताडेंनी दगडी चाळीत जाऊन अरुण गवळीची भेट घेतली होती. 30 लाखात डील डन झाल्याचं कळलं. विशेष म्हणजे तेव्हा गवळी भायखळा मतदारसंघाचा आमदार होता.
पुढे त्या हत्या प्रकरणात सगळे पुरावे समोर आले आणि क्राईम ब्रांचनं गवळीला अटक केली. 27 जुलै 2008 रोजी मुंबई पोलिसांनी त्यातील आरोपींना मकोका म्हणजेच महाराष्ट्र ऑर्गनाइज्ड क्राईम कंट्रोल ऍक्ट लावला. त्या आरोपाअंतर्गत गवळी आज तागायत जन्मठेपेची शिक्षा भोगतोय आणि त्याला आता बाहेर यायचे वेध लागलेत. पण राज्य सरकारनं त्याची कोंडी करायचा प्लॅन आखलाय. पण गवळीच्या वकिलांनी कोर्टात त्याविरुद्ध जोरदार प्रतिवाद केलाय. दरम्यान गवळी बाहेर आला तर नेमका कुणाला फायदा होणार आणि कुणाला तोटा हा चर्चेचा भाग आहे. पण जामसांडेकरांच्या हत्येमुळे राजकारणात स्थिरावू पाहणाऱ्या गवळीला आज तागायत शिक्षा भोगावी लागत आहे. तुम्हाला हा किस्सा कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.